पैसा आहे म्हणून माणूस नाही, त्या माणसाच्या शरीरामध्ये जीव आहे म्हणून माणूस पैसा. लक्षात तुम्ही कितीही कमवा, जिवंत असो तर तुम्ही पैसा कमीतो का मेल्यानंतर पैसा कमीतो? आपल्या अंगामध्ये श्वास राहू दे परत आपण पैसा कमीतो. लक्षात घ्या. त्या म्हणतो कोरोनामध्ये म्हणतात पैसा असल्याशिवाय काय नाही. कोरोनामध्ये दुकान बंद असते, कोरोनामध्ये मार्केट कम असला, त्या ठिकाणी कोरोनामध्ये पैसा खायला पैसा खालो का? आणि खालो का पैसा खालो? दुकान तरकारी बंद असले, पोलिसाचा मार खाऊन खाऊन सुद्धा तरकारी आणून खालो. लक्षात घ्या. का पैसा खालो? सांगा. ज्या ठिकाणी म्हणतो आम्हाला कोरोना आला ना, या माणसाला जन्म, या माणसाचा जन्म कसा आहे, या माणसाचा जन्म सार्थक कसा आहे आणि माणूस कसा आहे ते आम्हाला शिकून गेलं. कोरोना लक्षात घ्या. कसं माहितीये का? ज्या ज्या लोकांनी मायबापाला पोसत नव्हते त्या लोकांना कोरोना शिकून गेला. लक्षात घ्या. कोरोना काय काय लोकांना पुण्यामध्ये होते, मुंबईमध्ये होते, दिल्लीला होते. का म्हणतो ते महाराज? आई म्हणते ती बाळा तू लवकर ये रे, मला तुझ्या वडिलाला आराम नाही, 2 दिवस सुट्टी घाल बाळा, लवकर ये. तेव्हा त्या आईला, तेव्हा लेकरू का म्हणतो तर माय मी येतो तो बरोबर आहे, मला कंपनी सुट्टी देत नाही. कंपनी सुट्टी दिल्यानंतरही माझ्या बायको लेकर आहेत ना, लेकराची शाळा सुरू आहे. लक्षात घ्या. लेकराची शाळा सुरू आहे, मी येऊ शकत नाही. माय मी डॉक्टरला फोन करतो, पैसे पाहिजे पैसे पाठवून देतो, तुम्ही काय करा मायला जाऊन वडिलाला दाखवून मी इलाज करून घ्या. म्हणतो ते का नाही? कोरोना आला, मुंबई गेला, पुणे गेला, हैदराबाद गेला, दिल्ली गेला, शेवट आईच्या आतरामध्ये फाडक्या घोंगडीमध्ये येऊन झोपला. लक्षात घ्या. झोपला का नाही? तो म्हणतो माय मला बायकोला घेऊन होतो बरोबर आहे, माझी बायको सिटीमध्ये राहिलेली आहे, माझी बायको गावाकडे राहत नाही म्हणते. माय कस करू? बायको का ऐक, आज बायकोचं ऐकणं ऐकतो, उद्या माझं लेकरा बाळाचं चांगलं व्हायचं आहे, माझ्या लेकरा बाळा शाळा जायचे आहेत, कसं करू? माय त्या आईच्या काळीत असं राहतो. आई म्हणते बाबा ठीक आहे नाश्ता दे, मी राहू दे, तू काय कर, सुखरूप राहा, तू कुठेही राहा, तू चांगला राहा, तू चांगला आहेस ना, मी चांगला. लक्षात घ्या. मी चांगला आहे. तेवढी आई आपल्या मुलाला म्हणतो ते. तुम्ही किती प्रयत्न करा, गावचे कितीही काय मोठे अधिकारी व्हा, तुम्हाला तालुक्याचे लोकही शब्बाशी तुमच्या पाठीवर शब्बासकी दिले, तुमची कोरडी आईने उगाच शब्बासकी दिली तर तुमचा पुरा पारणं फिरवलं असं. तेवढं तुमच्या ताकद आहे माहिती, ते आम्हाला कळलं. ज्यासाठी कोरोना लॉकडाऊन आला, देव असा केला, ज्या ज्या गावचं आठवण येत नाही, ज्या गावचं मायबापाचं आठवण येत नाही, त्यासाठी काय केला देव? कोरोना आणला. कोरोना लक्षात घ्या. देव उगा नाही आणला का नाही? तेव्हा कुठं होती सिटी, तेव्हा कुठं होतं फॅन, शेतात जाऊन झोपले, शेतात. लक्षात घ्या. 14 दिवस हा राहिले का नाही? गावात बी आल्यानंतर 14 दिवस गावात यायचं नाही. शेतामध्ये एसी होती का? शेतामध्ये फॅन होतं का? शेतामध्ये शौचालय होतं का? लाया खारा खाणवाले हो, लाया खारा खाणवाले. विचार करा. त्याच्या म्हणतो काही कुठेही राहू मला तर मला आई बोलले यायला पाहिजे. लक्षात घ्या. आईबापाच्या शिवाय काही नाही जगात. लक्षात घ्या. ज्या आईबापाने आम्हाला जन्म दिला, कशासाठी दिला? त्यांचे काहीतरी एवढं राहतो. आज मला पोरगं झालो, ज्या पोरगं जन्माला आल्यानंतर कष्ट काही करून मायका काय करण्याचं का आपल्या पोराला मोठं करतात, आपल्या पोराला मोठं करून माझं पोरगं पुढे होऊन मला काहीतरी माझ्या व्यवस्था करतो, ते मायबापाची आशा राहतो. ज्या मायबापाला लेकरा लाथा घालतात ना, पुढे सुद्धा कर्म त्याच्या सुद्धा लेकर त्याला सुद्धा लाथा घालण्यासारख्या कर्म फिरवतो. मी म्हणत नाही, देवाला सुद्धा कर्म फेडावं लागलं. प्रभू रामचंद्र सुद्धा
उगा देव वनवासला गेली लक्षात घ्या. 14 वर्ष देव वनवासला गेली, त्याच्या कर्म होते. परशुरामाच्या अवतारामधले मागे कर्म होते देवाला. एक वेळा जगन्नाथ ऋषीच्या आपल्या पिताचं वचन पाहून रेणुका माताचा आईचं मुंडकं उडून टाकलं होता. स्वतःच्या मायला मारल्यानंतर ते माय शाप दिली, तू पुढच्या जन्मामध्ये तू भोगशील, तू वनवासला जातील. त्यासाठी पुढच्या जन्मामध्ये कैकेयी होऊन आपल्या प्रभू रामचंद्राला देवाला वनवासला टाकल्यासारख्या. जेव्हा देवाला सुद्धा कर्म न चुकता झालं, हम जी घाट का पत्ता कष्ट विचार करा. आम्ही या जन्माला येऊन मायबापाला किती कष्ट करता विचार करा. ज्या मायबापाच्या डोळ्यामधून असू देतात ना, तुम्ही जन्माला येऊन उपयोग नाही. तुम्ही कितीही कमी व्हा, एक वेळा तुमच्या मायबापाच्या डोळ्यातून तुम्ही अश्रू आणलो, ज्या मायबापाला बोलता बोलता बापाला हृदयाला गोष्ट लागली, ज्या बापाच्या डोळ्यातून अश्रू आला, तुम्ही जन्माला येऊन उपयोग नाही. आहे का? उपयोग नाही. सध्या तुम्ही ज्या म्हटलो, तुमचं पोरग म्हणते माय तुझ्या बापाला किती तू पोचलास सांग. हकीकत लक्षात घ्या. मी म्हणत नाही सोबत हकीकत आहे, घडलेली गोष्ट आहे, घडलेली गोष्ट आहे. ह्या कलियुगामध्ये परवाच घडलेली गोष्ट आहे. काकणामध्ये माझ्याच गावामध्ये माझ्याच खानदानामध्ये लक्षात घ्या. मी म्हणत नाही, मी लपून कोणी राहू द्या. तुम्ही नाव ऐकलं असतं अष्टोरे परिवार, बरं का? परवाच ते आमच्या आजोबाचं मरण झालं. 118 वर्ष मरण झालं. त्यांच्याच खानदानमध्ये म्हणलं, तुमच्या मायबापाला तुम्ही किती भाकर घातलं, तुम्हाला काय करू सांगा. वाटणी करून घेतला, 5 एकर शेत करा म्हणले. तुम्हाला 5 एकर शेत कस का? तुमच्या मायबापाला तुम्ही भाकर घातला का? घ्या एकर वर. त्यासाठी विचार करताना तुमच्या लेकरा बारीक आहेत, बरोबर आहे. बारीक असताना लेकरापुढे मायबापाला कधी शिवाय द्यायचा लक्षात घ्या. कधी मायबापाला काही भांडायचं नाही. तुम्ही मायबापाला भांडलो, तुमचं लेकरू मोठा नंतर उद्या लक्षात घ्या. हे कलियुग आहे, कलियुग. त्यासाठी या कोरोना असं महामारी कोरोना आली, ज्या माणसाला मायबापाची किंमत कळत नाही, ज्या मायबापाला काय आहे, त्यासाठी आपल्याला कोरोना आला. लक्षात. मी आधी काय सांगतो, ज्या ज्या कोरोनामधून वाचलो आता तरी सुद्धा, आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. सकाळच्या पाहे माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बाबा तुम्हाला जन्म भेटले ना, आता तरी सुद्धा तुकाराम म्हणतात, मी आतापर्यंत काही केलो, मायबापाची सेवा न केलो ना, आता तर या मायबापाला शरण जावा. तुम्ही मंदिरामध्ये यायची गरज नाही. लक्षात घ्या. मंदिरामध्ये येऊन पूजा करायचं नाही, कीर्तन ऐकायचं नाही. पहिले मायबापाची सेवा करा, मायबापाची पूजा करा, बरोबर तुमच्यापाशी देव. लक्षात घ्या, देव देव येतो देवशी. तुम्ही लोकांना मायबापाला लाथा घालता आणि येऊन देवाला निवद दाखवता. कोण शिकले? जगण्याचा देव तुम्हाला कधी काय निवद खाणार आहे का? घरच्या मायबापाला उपास्या घालता आणि तुम्ही असं म्हणतो माहिती का, लोक बघावून तुम्ही म्हणता देवाला उभे येत नाही मनातून. तुम्ही मंदिरामध्ये येतो नाही, मला बी गावातले लोक बघावून तुम्ही देवाला येतो. तुम्ही अंतःकरण मध्ये देवाला कधी लक्षात घेतो का? अंतःकरण मध्ये देवाला येतात ना, पाटे पाटे येतात. लक्षात घ्या. त्या लोकांना कोणी बघणार, देवाची पूजा करायला पाठी येतात. तुम्ही रात्री दुपारी 9 वाजता उठता, 10 वाजता लोक बघा म्हणून येतात देवाला. मी क्षमा मागतो, कोणाला नाही. लक्षात घ्या. त्या कलियुगाचा सांगा मूळ अर्थ सांगून उपयोग नाही. हे ग्रंथामध्ये माहिती का परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती उगा झाली का? संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचं 127वा जीवन समाधी. लक्षात घ्या. सॉरी 725 वर्ष झाले त्यांची कीर्ती आहे का? आम्ही त्यांच्यावर सप्ताहार्थ करलो का नाही? प्रत्येक गावात बघतो आम्ही. ज्ञानेश्वर महाराजांचं वर कुठेही अकल सप्ताह जास्त करत नाही. लक्षात घ्या.
दत्त जन्म, रामनवमी, तुम्ही काय तर पुण्य लक्षात घ्या. प्रत्येक जण देवाची तुम्ही सप्ताह करतो, संतांची कोण करा. ज्या देवाला प्राप्ती करून घ्यायचा आहे, ज्या देवाचा तुम्हाला सप्ताह करून घ्यायचा आहे, तुम्ही संताला संघाला ते संतांच्या संगती मनोमार्ग ते 11 रुपये येणे पण ते लक्षात घ्या. ज्याला तुम्हाला शरण जायचे ना पहिले संताला जावं लागतो. तसं ज्ञानेश्वर महाराजांची तुम्ही सप्ताह करताना तसं तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज बराबर देवापाशी नेतं. लक्षात घ्या. आज ज्ञानेश्वर महाराजला संताला किती कष्ट नको येतात नाही. तुकाराम महाराजला किती कष्टाने येतात. या संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजला लोक जगू देतील. लक्षात घ्या. अलर्टीमध्ये जगू देतील. हे संन्यासीचं पोरग आहे, ह्याला बाहेर टाका, टाकून दिले. भिक्षा मागास असताना भिक्षा सुद्धा घालत नव्हते. अन्न भरून उपाशी राहिले. लक्षात घ्या. ज्या संताला एवढा कष्ट आला, आज ते लोक संताची डोक्यावर ज्ञानेश्वर नाचत. लक्षात घ्या. किती मान आहे. कधी संताला आणि कधी चांगले लोकांनाच कष्टाचं. लक्षात घ्या. काही लोक म्हणतात महाराज आम्ही देवाचे भरपूर सेवा करणार, देव आम्हाला कधी पावत नाही. देव तुम्हाला पाहतो. तुम्ही देवाला पाहत असताना देवाचं तुम्ही अंतकरणामध्ये देवाचं तुम्ही बरोबर तुम्ही पूजा करण्यासाठी तुमचा भावाने नाही. भावहीन भक्तीमुळे तुमचा भावच नाही का भाव आहे का. आपण भावना देवाचं तुम्ही पूजन करा, तुम्हाला देवांचं तुमचा प्राप्त होऊ. लक्षात घ्या. बरं का. आमचा भावच नाही. आमचं चित्त मंदिरामध्ये, आमचं देह मंदिरामध्ये, चित्त बाहेर. लक्षात घ्या. चित्त कुठे आहे. आता आपल्या गावात एवढे भरपूर लोक आहेत, परत त्यांना फक्त मोजतो. बरं का. कसं तुगामध्ये एवढे लोक आहेत का. भरपूर आहेत. पुण्य पाहिजे ते यायला, मायचं दूध पवित्र पाहिजे, काय त्या जन्माचा पुण्य पाहिजे. एवढं कोणी येते. लक्षात घ्या. तुम्ही किती करा, तिथं तमाशा लावा, किती लोक राहतील बघा तुम्ही. असं अवस्था खराब आहे. सध्या अवस्था बिघडत गेली बाबा. मी एवढं सांगतो, तुम्ही कितीही राहा, लास्टला सार्थक म्हणजे हेच आहे. जागा. लक्षात घ्या. तुम्ही कितीही करा, कितीही कमवा, समाधान कुठे आहे. मंदिरामध्ये समाधान आहे. मी म्हणलो मंदिर देव दगडाचा राहतो. बरोबर काय. त्या दगड किती राहिला, इथं मंदिरामध्ये आता देवच होतो. लक्षात घ्या. बाहेर दगड, बाहेर शिडा आहे, बाहेर दगड आहे. ज्या दगडात मी मंदिर केलो ते देव झाला. लक्षात. आता वीरभद्रेश्वर पहिला दगड होता. अभिषेक यज्ञ करून त्याच्यामध्ये मंत्र करून काय काय केला, विधी केले, त्याला साक्षात देव झाला. लक्षात झाला का नाही. तसं तुम्ही बाहेर आलो ना, तुम्ही मनुष्य आहो, इथं आल्यानंतर तुम्ही देवच आहो. मी तुम्हाला देव मानतो. लक्षात घ्या. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, तुम्ही महिषाच्या मूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश आहो तुम्ही. अधिकार तुमचा, आमच्या पक्षा अधिकार तुमचा जास्त. लक्षात घ्या. मी म्हणतो आमच्यापेक्षा तुमचा. त्यासाठी म्हणतो बाबा, ज्या माणसाला जन्म भेटले, अन्याच्या हातात कावळा सापडत नाही, तसं ना अन्याच्या हातात कावळा सापडले ना, आपल्याला मनुष्य देह भेटले. लक्षात घ्या. मनुष्य देह. तुम्ही कितीही पैसे तुम्ही किती राहूया बाबा, मला मनुष्य देह भेटतो. मग मनुष्य देह भेटतो का म्हणले. पैसा है सब कुछ है, कुछ नहीं. पैसा झुरा नाही. कसं भीतीवर तुमना आहे ना, तसं पैसा. लक्षात घ्या. बरोबर का. ज्या सांगतो आमचा वारा अंगामध्ये आहे, आमचा जन्माला देवानं जन्म दिलेला आहे, ज्या जन्माचा सार्थक बाबा, आम्ही इथून घरला जातो. मोठा आहे का. परवा एक महाराज होऊन गेले. बरं का. तिने पूर्वी म्हणतो होते कीर्तनमध्ये, मला एवढंच प्रे, मला कीर्तनमध्ये मरण यायला पाहिजे. ते संत होऊन गेले. संत उगा नाही. तिने जातीचं मुसलमान होते. लक्षात घ्या. हो द्या. हे वारकरी मध्ये यायला कोणतेही जात राहू द्या, ते मनुष्य देह एकच आहे. जात या जन्मामध्ये जात किती आहेत. 2, स्त्री आणि पुरुष. दोनच आहेत. बाई आणि गडी. आम्ही या आईच्या पडाला पण जात आम्ही मध्ये. ज्या मुसलमान महाराज होऊन गेला, ज्या मुसलमान महाराज होऊन
25-20 कत्तलखाने बंद केले का नाही? 4-5 महाराजाला मुसलमान महाराज 4-5 महाराजाला गळ्यामध्ये माळ घालून त्यांनी कीर्तनकार केले. किती वारकरी केले. आम्ही जाती न राहून आमच्या गळ्यात माळ नाही आहे का? आमच्या गळ्यात माळ आहे का? किती जणांच्या गळ्यात माळ आहे? महाराज माळ कशाला? आम्ही काय खात नाही, काय पित नाही, माळ कशाला? बाबा माळ कशा माहिती का? तुम्ही खातो म्हणून माळ नाही. लक्षात घ्या, तुम्हाला खातो माळ नाही. लक्षात घ्या, ज्या बाईच्या गळ्यात लग्न करून असताना कसं नवरा मंगळसूत्र बांधतो ना, तसं ते देवाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात. लक्षात घ्या, आपल्या गळ्यात माळ म्हणजे भगवंताचा मंगळसूत्र. आम्ही त्या देवाचे बायका. लक्षात घ्या, आम्ही बायका कोण आहोत? भगवान पांडुरंगाच्या बायका. लक्षात घ्या, आपल्या गळ्यात माळ. माळाच्या लाकडामध्ये काय आहे? बरोबर आहे, तुळशीचं लाकड आहे, मानतो. तुळस पवित्र आहे. तुळशीचं पान खाल्यानंतर 72 बिमारी 78% बिमारी कमी होतात. सगळ्यामध्ये वनस्पती तुळशी. लक्षात ज्या तुळशीचं मान आहे का 108, एक 4-5 वर्षाच्या माही सांगतो तो 9 ग्रह 12 राशी निले करा 108. आपण स्नान करताना उठल्या ज्या आपण अंगावरून पाणी घालतो, आपल्या देहावर, नाशिवंत देहावर, नासकत शरीरावर 9 ग्रहाचं पाणी पडतो आणि 12 राशीच्या पाणी पडलं. लक्षात घ्या, 12 राशीचं आपल्या देहावर पाणी पडतो. आम्हाला माहितच नाही. तुळस लाकड आहे, बरोबर आहे. येडे आहेत का? एवढं सायन्स लोक वनस्पती आहेत पण घेणारे येडे आहेत का? प्रत्येक टानिकामध्ये, प्रत्येक गोळ्यामध्ये, प्रत्येक आयुर्वेदिक मध्ये तुळशीचा पाला नाही ते आयुर्वेदिक बनत नाही. मामा आम्हाला महत्व नाही. काय लोक तुळस उठवून टाकले. तुळस वाण्याच्या घरी तुळस राहुली कोण शिकले? मी जातीचं लिंगाचा. लक्षात घ्या, मी जातीचं लिंगात आहे. माझ्या घरी तुळस आहे. तुळशीला लग्नाला प्रत्येक वर्षाला 300 लोक राहतात माझ्याकडे. तुळशीचा महत्व, तुळशीचा अध्याय घेत आहोत. लक्षात घ्या, तुळशीचा अध्याय एक अध्याय पोती होऊन रात्री 11-12 वाजता लग्न लागतो. कसं माणसाचं लग्न लावतो तसं आम्ही लग्न लावतो. अंतरपाठ धरून असतील माझे म्हणजे फोटो मला दाखवतो. ज्या आपण देवाची तुळशी मध्ये ते माळ आपल्या जन्माला सार्थक नेणार. लक्षात घ्या, तुम्ही किती सोनं लेवा मिळत नाही. सोन्याला किंमत नाही. गळ्यामध्ये एकच माळ घाला, मेल्यानंतर कोण काढत नाही. काढतात का? ज्या जिवंत माळ नाही राहिला, आपले मामासारखे नाही राहिले जिवंत, मेल्यानंतर तुळशीचे माळ घालतात नवीन. बरं का मामा? सोनं घालतात का? बाबा हे लाकीड 5 तोळ्याचं लाकीड गळ्यात आहे, माणूस मेला त्याला नवीन लाकीड घाला म्हणतात का? ते वारकरी माणूस आहे. जन्मापासून मंदिरामध्ये पूजा केला, जन्मापासून तिला कधीही मान घेतली नाही. जन्मापासून मला पण भजन पांडुरंगाचं भजन केला, हातामध्ये का बाबा त्याला एवढंच करा. त्याला गळ्यात कुठेही बघा, कोणाच्याही घरी राहा, माळ आणून घाला, बुक्का लावा म्हणतात. वाजत गाजत भजन करत येतात का नाही? काय नवीन लॅकेट घाला, नवीन बास्केट घाला, सोनं आहे म्हणतात का नाही? सोन्याला किंमत देण्याच्या घ्या. तुकाराम महाराजचा एक वेळा छत्रपती शिवाजी महाराज सगळे अलंकार पाठवून दिले होते. बा हे मर्तिकू समान आहे. लक्षात घ्या, मला नको राजा तुम्ही एवढं करा. हे तुम्ही राज्य करण्यासाठी, राज्य होण्यासाठी ते लोकांना तुम्ही सांभाळा. हे मला सोनं आहे ना, हे नको धिक्कार. हे मला ह्या सोन्यामध्ये राहिलो, हे मला हिरे मोती मिळालो, मला भगवंताचं प्रेम जातो, मी सोन्यामध्ये मला लिहिली होतो. बाबा हे सोनं मला नको. कोण म्हणतो? तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला म्हणतो. लक्षात घ्या, म्हणजे
आणि सोनं म्हणलं की नवऱ्याला सोनं आणा मग म्हणणं करतो लक्षात घ्या. शेजारी करून घेतल्या मग 3 तोळ्याची पाटली मला 4 तोळ्याची करा, पोट दुखते. शेजारी माल घातल्या, तू कधी माल घालून घेतलीस का सांग? तुझ्या सोबत शेजारीने 5 तोळ्याची पाटल्या घालून घेतल्या, बरोबर आहे. शेजारी माल घालून घेतलाय, 15 वाडी एकादशी केल्या, तू कधी केलीस का? नाही. त्यासाठी म्हणतो मी, ज्या ज्या लोकांना मनुष्य जन्म भेटले, ज्या मनुष्याचं साध्य करून घेण्यासाठी मी सगळ्याच्या मायबापाच्या पायावर पाय पडतो, 2 लांब लोटांना म्हणतो, बाबा ज्याच्या घरात माल नाही, ज्या लोकांनी मायबापाची सेवा करत नाही, चुकलो म्हणून तुम्ही पाय करा, पाय पडा सगळ्या. तुमच्या जन्माचा सार्थक होतो. तुम्ही जन्माला येऊन संपलं. जो तुम्हाला इमान आणतो याला लक्षात घ्या. लग्नात पडल्या सासू सासऱ्याचे पाया कधी कधी पाया पडली बरं का? कधी लोकांना बघून मंडपामध्ये पडली वाकून पाया, पुन्हा कधी भातार पाया पडली. पडतात आमच्या पडतात का तुमच्या गावात पडत नाही? तो नाही का जाऊ पण मार देतो मला. महाराज हे बोललो माझं बोलणं असंच आहे. ह्या पोथीमध्ये न सांगता मी त्या कलियुगामध्ये काय चाललंय सांगू, लक्षात घ्या. माझं बोलणं असंच आहे. काय राहू द्या. ज्या सप्ताहामध्ये एवढं सप्ताह करतो, एकतर माणूस सुधराव, एकतर माणूस व्यसनमुक्त कराव, त्याला काय पाहिजे मी देतो, लक्षात घ्या. सत्कार करतो त्याला पुढच्या वर्षी. या शिफ्टवर बसून त्याला अंग भरून कपडे, त्याच्या मनावर किती राहू द्या, 11,000 20,000 25,000 किती राहू द्या. महाराज तुमचं प्रवचन ऐकलो तेव्हापासून मी मायबापाची सेवा केलो, रोज पाया घाललो म्हणत्या, त्याला काय पाहिजे देतो मी. काय लोक म्हणतात, महाराज लोक तुम्ही कुठे नीट आहो, तुम्ही मायबापाची सेवा करतो का सांगा म्हणतात. असे बी आहेत. ज्या फक्त महाराज लोक बी त्याला काय लक्षात घ्या. सांगे ब्रह्मज्ञान कोड्या पासेल. काय लोक महाराज मोठी बोलतात, त्यांनी मायबापाची सेवा करा, लक्षात घ्या. म्हणजे जात आमची सुद्धा बिघडली. या याचिकेवर बसून सांगणारी जात सभ्य पहिले बिघडला, तुमचं काय लक्षात घ्या. पहिले ह्या आम्ही याचिकेवर करून आम्ही सांगतो ना, पहिले आम्ही सुद्धा लागतो, आम्ही मायबापची सेवा करतो, तेव्हा लोक तुम्ही करणार. तुमची बी काय करत नाही, लक्षात घ्या. प्रत्येक महाराजचा ऐकला आम्ही कमरेला बांधून कीर्तन करतात, मायबाप नालीवर पत्र घालून. हकीकत माझ्या डोळ्यांना बघितलं, काय करा तर कीर्तन करून काय नाही. गेल्या थोडं जेव्हा झोपा, मी सांगतो, ज्याला अधिकार आहे, ज्या मायबापाची सेवा करतो ना, त्याला कीर्तन मध्ये येऊन कंबर टाकून कंबर बांधून मोठं कीर्तन करायचं. कीर्तन कधी अधिकार आहे त्याला कीर्तन करायला. मायबापाला घरी शिव्या, मायबापाला आता घालायचं, मायबापाला एक गोष्टी बोलायचं. तुम्ही लाखो समाजमध्ये येण्या करून जातात महाराज, बरोबर. ज्याही महाराजाला मी सांगतो पाय बघा, तुमचं कीर्तन करायचं तुमचा अधिकार आहे. तुम्ही शिकत असताना थोडं चांगलं मुखानं बोला. तुम्ही पहिले मायबापाची सेवा करा, तुम्ही परत येऊन कीर्तन करा. तसं मी हे बोलत असताना आई आणि आताही आणि ओळीकडे घेऊन लक्षात घ्या. सांगायचं भरपूर आहे, आज विषय जाऊ द्या, आपल्याला घ्यायचं आहे. थोडं ओळीचे चिंतन करू. हे सांगावे काय कृती, तू वाचिया देखिल्या आपल्या गीती, मी सुदमाची सोडी जाती पुढे लागी. त्या ठिकाणी ज्या अर्जुन भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात, ज्या भक्ताचं आणि देवाचं नातं काय लक्षात घ्या. भक्ताचं आणि देवाचं नातं कसं राहायला पाहिजे.
अर्जुना, प्रत्येक असताना माझं भक्त कितीही संकट मध्ये राहू दे, ज्या भक्तानं मला पूजन करतो, अंत करून मला भावनेनं नामचिंतन करतो, त्याला कधीही मी सोडत नाही. लक्षात घ्या. कोण कोणाला सांगतात? भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात. कुठं? कुरुक्षेत्र युद्धाच्या ठिकाणी. कसं बघ, मी काय सांगू माझ्या तोंडानं? कीर्ती म्हणजे अर्जुनाचे अनेक 27-29 नावानं भरभंतनी ओळखतात. पार्थ, वीर, प्रत्येक अर्जुनाचे नाव आहे. 27 काय तर नाव आहे, लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी आपण तीर्थयात्रेला गेले अर्जुन, ज्या ज्या ठिकाणी नाव पडले त्याला. वनवास मध्ये असताना त्यांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रेमध्ये असताना त्यांना नाव पडले. तसं कीर्ती म्हणजे अर्जुनाला म्हणता भगवान परमात्मा बाळ घे. माझ्या डोळ्याने म्हणतो, ज्या भक्ताचं म्हणजे माझं सुदामाचं किती प्रेम होतं. त्या सुदाम म्हणजे ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं धर्मवीर. त्यानं म्हणजे हाताने करून घेतलं होतं. लक्षात घ्या. ज्या जन्माला येतो, जन्माला येऊन कोणीही दलिंद्री राहत नाही. लक्षात घ्या. आमच्या कायतर कर्मभूमीनं, आमचं कायतर म्हणत आपल्या वागण्यानं आमच्याला ते नाव पडतं. लक्षात घ्या. आम्ही जन्माला आलो, लय चिंकट माणूस, कधी 70 किलो मोठं, कधी 1 रुपये पटी देणे म्हणतात का नाही? त्यांना जन्म पोटातून चिंकूट आले की आल्यावर चिंकूट आले? आईच्या उदात असताना चिंकूट होतं की आल्यावर चिंकूट झालं? त्या मायच्या पोटातून आल्यावर इथं बैमान झाला. लक्षात घ्या. इथं बैमान झालं जात. तसं सुदामा कधीही दलिंद्री नव्हता. दोघही बाळ मित्र होते. दोघेही बाळ मित्र असताना का आवडा अवस्था झालं. एक वेळा सुदामा आपल्या घरातून चेने म्हणजे हरभरा आणतो. हरभरा म्हणजे गुंड हातात ना, गुंड हरभऱ्याचे गुंड. दोघेही बाळ मित्र, दोघेही खेळायला जायचं. बळीभद्र, सुदामा आणि भगवान कृष्ण परमात्मा दोघी जायचं. दोघी जात असताना एक वेळा वळून झुमझुम पाऊस पडत होता. पाऊस असताना तिघही अलग अलग एका झाडावर फांदीवर बसलेले होते. असताना सुदामा काय केला म्हणजे मोठेभर थोडे हरभरे ठेवले होता. काय केला, मी सगळ्याला गेलो, वाटणी बसते एवढेच आहे, मी एकटा खावा म्हणला. हळूहळू खिशातून काढला आणि दाणे एक खाऊ लागला. ते खात असताना थोडा आवाज कॅटमन आवाज आला. ते देवाला चोरून खायला त्याला. देवाला चोरून देव म्हटला, सुदामा काय खालास सांग, मला सोडून खातोस का? मी तुझा बाळ मित्र आहे. मी कधीही असताना तुला सोडून कधी काय खात नाही. तू मला सोडून खातोस का रे? देवा, तुम्ही येडे आहो का? तुम्ही मला कधीही सोडून खात नाही. मी खातो का सोडलं? मी ब्राह्मण आहे, मी तुम्हाला खरं सोडून खातो असं आवाज कस का निघाले? देवा, वरून पाऊस पडत आहे, त्या पावसानं मला थंडी वाजवली, दाताला थंडी वाजवली असं आवाज निघाले. मी काही केलं नाही. या दातांना आवाज येते, मला थंडी उडली. आता मला जाळ लावून शेकावं लागतो, एवढं थंडी वाजली देवा. त्या थंडीचा मला दाताचा आवाज निघाला. कोण म्हटला? सुदामा देवाला लबड बोलला. देवाला कळत नाही का? ज्या देवानं जन्म घातलंय, ज्या देवाला हे महत्व कळत नाही का?
ज्याही देवाला आपण इथं मी बोललो, जो मला देवानं मला वचन दिले, मी बोलत नाही, देवानं मला बोलवलं. लक्षात घ्या. कसं? ज्या देवाचं हृदय म्हणजे ज्या देवाचं अस्तित्व माझ्या भाषामध्ये, लक्षात, हे माझं फाटकं तोंड आहे, त्या फाटकं तोंडाला देवाचं नाव येतात ना, मग देवानं मला बोलवलं. लक्षात, मी बोलत नाही, देवानं मला बोलवलं. त्यासाठी म्हणतो मी लबाड बोलत, मला थंडी वाजत, असं म्हणलं, ठीक आहे, बघ तू आजपासून तू दलिंदी होत सगळ्या, तू अन्न बोल, तू अन्न बसतील, भेट तुला कधी अन्न भेटत नाही. तू लबाड बोलला असतं, तू खरं बोलतच नाही, तुला काय होत नाही. तू मला आज लबाड बोलला असतील, तुला कधी खायला अन्न भेटत नाही, तू घरघरून फिरतील, लोक तुला अन्न देतील ना देतील. देवानं बोलणं होतं. लक्षात घ्या. काही दिवस गेले निघून, खेळत असताना, गोकुळामध्ये खेळत असताना, म्हणजे आपल्या सगळ्याच प्रत्येक खेळ खेळा, हुतुतू, इटी दांडू, प्रत्येक खेळ, चोऱ्या, ते विषय जाऊ द्या, ते काल्याचे कीर्तन आहे, विषय जाऊ द्या. आपल्याला वेळेला महत्वाचं आहे. फक्त 10 मिनिटामध्ये प्रवचन संपवतो, 1 तास प्रवचन. मी 5 मिनिट टायमर चालू करतो, 5 मिनिट 5 ला मी 6 माझे पण पूर्ण येणार. तस का घरी गेल्यानंतर आणि पुढच्या कार्यक्रम 1 दिवसाचा कार्यक्रम 2 मिनिटं करतो, हे 8 दिवसाचा कार्यक्रम. नेमाला परत हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन काय करा, परंपरा आहे, जाऊ द्या. त्या ठिकाणी देव म्हटला, प्रत्येक ठिकाणी सुदामा केला, प्रत्येक देवाचा साथ दिला. देव आणि सुदामा कधी विसरलो. ज्या ठिकाणी गुरु करून घेतले, संदीपन गुरु, त्या ठिकाणी देव सुदामा होता. बरोबर, देव गुरु करून घेतला. गुरु कोणासाठी करून घेतला? देवाला गुरु पाहिजे होतो का? देवाला गुरु पाहिजे होतो का? देवाला गुरु पाहिजे नव्हतं. ह्या कलियुगामधल्या आम्हाला नाशिवंत देहाला आमचा सार्थक गुरुशिवाय आपलं